नमस्कार. ब्लॉगिफाय विथ जागृतीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. खूप दिवसांपासून मी काही शूट केलं नव्हतं. मला थोडं बरं वाटत नव्हतं. म्हटलं आज चालू करावं. किमया इथे दादाताई येणार होते म्हणून त्यांची वाट बघत होती. मी त्या दिवशी काही शूट केलं नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मस्त चहाने सुरुवात केली. चहा पिला, मस्त फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर दादा हे आणि पियू एका कामानिमित्त बाहेर गेलेले होते. ख्रिसमस स्पेशल म्हणून आम्ही केक मागवला होता. त्यानंतर दुपारचं जेवण केलं आणि आम्ही डीमार्टला काही थोडीफार खरेदी करायची होती त्यामुळे गेलो. डीमार्टला गेलो. आम्हाला थोडंसंच घ्यायचं होतं, पण इथे किमयाचं चाललं होतं की ट्रॉली घ्यायची म्हणून ट्रॉली घेतली, शॉपिंग केली आणि आम्ही घरी आलो. किमयाला झोपवलं आणि आम्हाला गावी पण जायचं होतं त्यामुळे मी सगळं सामान आवरायला घेतलं. माझं सगळं आवरलं तोपर्यंत दादा आणि हे पण आले आणि आम्ही संध्याकाळी आत्यांकडे जायचं ठरवलं. आत्यांकडे गेलो होतो, पण तिथे आत्यांची फिजिओथेरपी चालू होती त्यामुळे आम्ही तिथे थोडा वेळच थांबलो आणि परत घरी यायला निघालो. त्यानंतर तिथून मग आमच्या ताई आहेत, माझ्या नणंदबाई, त्यांनी घर घेतलं आहे तर ते आम्ही घर बघायला गेलो. त्यांचं घर खूप प्रशस्त आणि खूप छान बनवलेलं आहे त्यांनी. त्यानंतर मग आम्ही तिथे थोड्या गप्पा केल्या आणि ते आम्हाला तिथल्या ॲम्युनिटीज दाखवत होते. तर आम्ही तिथे प्ले एरिया बघायला गेलो तर तिथे किमयाला तर खूपच आनंद झाला. मग तिथे किमया, एंजल आणि पियू थोडा वेळ खेळले. आम्ही तिथे बराच वेळ थांबलो. त्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो. घरी येताना आम्ही रस्त्यातच एका हॉटेलमध्ये जेवण केलं कारण आम्हाला खूप उशीर झालेला होता. रात्री लेट आम्ही घरी पोहोचलो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि मला फॉलो करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.